अमोनियाची 50 किलोची गोणी दादानी आणि संग्रामनी दिली ना ब्लोअरमध्ये डायरेक्ट काणी करून, आणि त्याच्यासोबत आहे ना फॉस्फरिक ॲसिड सुद्धा घेतलं होतं. मग तुमचं सुद्धा रान आहे ना रिकट करायचं असेल ना, मग त्याच्यासाठी छाटणी अगोदर ड्रीपमधून काय काय सोडायचं ना, त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा. तर जे हरी माऊली, रामराम मंडळी. मानोरे गावची ना ही सर्व आपली फॉलोअर मंडळी एकाच कुटुंबातली होती बरं का. वावधाने परिवारातील ही सर्व फॉलोअर मंडळी आपल्याला भेटायला आली होती. ते म्हणे आम्ही तुमचे कंटिन्यू व्हिडिओ पाहतो. मग आपल्याला आहे ना सर्व तुमचे ह्या बिग फॉलोअर मंडळीचा सपोर्ट आहे ना हो. दुसरा कारण आपले व्हिडिओ आहे ना शेतकरी कुटुंबातले आहे ना, पार आजोबापासून तर आहे ना नातवापर्यंत आहे ना घरामधले सगळेच व्यक्ती पाहत आहे. त्याच्यामुळे ना ही सर्व फॉलोअर मंडळी आपल्याला खास भेटायला आली होती. मग त्यांचे ना आभार वगैरे मानले. लोणवाडी गावचे सुद्धा जे फॉलोअर आले होते ते म्हणे आम्हाला आहे ना योगेश दौंड या डॉक्टरांनी ना तुमचं दयालचं सेंद्रिय खत टाकायला लावलं. रिकटच्या रानासाठी ना त्यांना म्हटलं एकरी 10 गोण्या टाका, आणि फक्त पुढच्या ट्रिपला आहे ना दोरी मात्र बांधायला घेऊन. दुपारी मळ्यात जाताना ना गेलो होतो आपण माधेरी रोडनी. मग तुमच्या गावाला सुद्धा आहे ना असा माधेरी रस्ता आहे का? मग आपण आहे ना ह्या रोडनी जर गेलं तर संग्रामचं काय काम चालू आहे ना आपल्याला ते लक्षातच येईल. मग संग्रामचं सुद्धा आहे ना गुलब्याला घेऊन चालू होतं लिक्विड द्यायचं काम चालू. मग तुमच्या सुद्धा आहे ना रिकटच्या रानाला छाटणी अगोदर काय डोस द्यायचे, छाटणीनंतर स्प्रे वगैरे काय करायचे, यासाठी ना आपल्या पेजला आत्ताच फॉलो वगैरे करून ठेवा. कारण आता आपण इथून पुढे आहे ना आपल्या रिकटच्या प्लॉटचं शेड्यूल आहे ना व्हिडिओमध्ये टाकतच राहू. मग अशा पद्धतीने ना तुम्हाला सांगतो आपण रिकटसाठी ना आज घेतलं होतं एकरी 20 किलो अमोनिया, फॉस्फरिक ॲसिड एकरी 4 लिटर आणि ह्युमिक ॲसिड एकरी 4 किलो. अशा पद्धतीचे ना सर्व डोस आपण टाकून घेतला, आणि तुम्ही सुद्धा देऊन टाका.